नमस्कार, मी सुवर्णा. धमाल मस्ती आणि रेसिपी चॅनलवर मी तुमचं मनापासून स्वागत करते. बाहेर मस्त पाऊस सुरू आहे, त्याच्यामध्ये मका हमखास मिळायला लागलेला आहे. माझा खूप फेवरेट आहे, तुमचाही असणारच. आणि त्याच्यापासून बनवल्या जातात बऱ्याचशा रेसिपीज. मला मका फक्त तिखट मीठ लावून खायला खूप आवडतो, वाफवलेला तो मका. हा हा. पण मी आज करणार आहे त्याच्यापासून मक्याचे अप्पे. तर चला तर मग पाहूया त्याला लागणारं साहित्य. त्यासाठी मी घेतलेला आहे जाड रवा, पोहे, ओवा, खाण्याचा सोडा, तेल, बेसन पीठ, चवीनुसार मीठ, हळद, जिरे. आणि इथे घेतलेला आहे किसलेलं गाजर, कोथिंबीर बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेली शिमला मिर्च, सोबत आलं लसूणची पेस्ट आणि मिरची. आणि त्या सर्वांमध्ये आपलं मेन इन्ग्रेडियंट आहे मका. त्याचे मी दाणे काढून घेणार आहे आणि मिक्सरमध्ये जाडसर असं वाटून घेणार आहे. चला तर मग करायची रेसिपीला सुरुवात. मक्याचे दाणे मी मिक्सरमधून असं जाडसर वाटून घेतलेलं आहे. जर त्याच्यात मक्याचे दाणे राहिले तरी काही हरकत नाही, चालतात तसे. चला आपण त्याच्यामध्ये आता एक एक साहित्य ॲड करू. मी सर्वप्रथम त्याच्यात बारीक चिरलेला गाजर घेते, तो साधारण 1 वाटी आहे. आपण बारीक चिरलेली शिमला मिर्च टाकून घेऊ, बारीक चिरलेला कांदा. हे सगळं तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त घालू शकता. कोथिंबीर बारीक चिरलेली. आधी हे मी सगळं एकत्र करून घेते. आता आपण त्याच्यात ॲड करूया हिरवी मिरचीची पेस्ट. मगाशी तुम्ही साहित्यात जे पोहे बघितले ते मी मिक्सरमधून बारीक करून घेतलेले आहेत. बारीक फाईन पावडर त्याची करून घ्यायची आहे. ती मी आता 1 वाटी त्याच्यामध्ये ॲड करते. तेवढीच वाटी मी बारीक रवा किंवा जाड रवा घेत आहे. 2 चमचे अगदी मी बेसन पीठ घेत आहे. 1 चमचा जिरे, अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ. आता मी त्याच्यामध्ये 1 चमचा मीठ टाकलेला आहे. थोडासा ओवा घेतला आहे, हातावरती घेऊन जरासा स्मॅश तो करायचा आणि मग आपण ॲड करूया ह्याच्यामध्ये. आलं लसूणची पेस्ट मी घेत आहे 1 चमचा, किंवा आपण आत्ता अर्धा चमचाच ॲड करू, कारण की आपण हिरवी मिरचीची पेस्टसुद्धा त्याच्यात टाकलेली आहे. चिमूटभर एवढाच खाण्याचा सोडा टाकते मी. आता सर्व साहित्य मी एकत्र करून घेते. रव्यामुळे ह्याला कुरकुरीतपणा छान येतो आणि बॅटर घट्ट होण्यासाठी पोह्याची मदत होते. अशा पद्धतीने मी सगळे जिन्नस एकत्र करून घेतलेले आहेत. ह्याच्यामध्ये आता मी पाणी ॲड करते. सध्या मी अर्धा ग्लासच पाणी ओतलेलं आहे ह्याच्यात. आपण बॅटर बघूया आधी किती घट्ट आणि पातळ हवं आहे, त्याच्यानुसारच पाणी अजून ॲड करू. आता हे बॅटर खूप घट्ट आहे, पण ह्याच्यामध्ये रवा आहे तो भिजायला अजून पाणी पाहिजे, म्हणून मी अजून अर्धा ग्लास ह्याच्यात पाणी ओतत आहे. चला तर मग आता बॅटर आपलं रेडी झालेलं आहे. 10 मिनटं किंवा अर्धा तास मी आता हे झाकून ठेवते आणि मग करूया आपण अप्पे. 10 मिनटं झालेली आहेत. हां, बॅटर आता आपलं छान फुगून आलेलं आहे. आता आपण अप्पे पॅन चांगलं गरम करून घ्यायचं. सगळीकडे अशा पद्धतीने तेल टाकून घेऊ. गॅस मीडियम करायचा. अप्प्याचं बॅटर पूर्ण भरायचं नाही आहे त्याच्यात.
आता आपण 3 मिनिटासाठी झाकून ठेवू. चला तर मग आता चेक करूया. हां, एक साईड झाली असेल. आता सर्वप्रथम पहिले मधले जे असतात तेच काढून घ्यायचे, ते लवकर शिजतात. हां, व्यवस्थित झालेली आहे एक साईड. पुन्हा एकदा मीडियम फ्लेमवर मी 3 मिनिटं झाकून ठेवते. टन आपले अप्पे रेडी झालेले आहेत. चला तर मग आता सर्व करूया. काय मग कशी वाटली तुम्हाला रेसिपी? अप्पे एकच नंबर झालेले आहेत. मस्त कुरकुरीत झालेले आहेत. नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू. बाय बाय.